प्रशांत भाऊ, आपल्या गावचं नाव आजपासून पुण्यभूमी पिंपळगाव याचा एक मेला आपण सगळ्यांनी ठराव करायचा आहे. आणि ही पुण्यभूमी पिंपळगाव आहे. सात बाबांनी जिथं पहिलं पारायण केलं ते माझं गाव. कोंडाजी बाबा डेरे जिथे पहिले आले ते माझं गाव. लक्षात ठेवा, रामदास बाबा मनसुखांना पांडुरंग मुक्तीच्या आंदोलनाला राणीबाग भायखळ्यामधनं ज्यांनी ताकद दिली ते माझं गाव. पांडुरंग बाबा घुलेंना गाथा मंदिरासाठी ज्यांनी पहिली मदत केली ते माझं गाव. अशोक महाराज जाधव एकादशी महात्म्य सांगणारे ज्या शाळेत शिकले ते माझं गाव. वाबळे महाराज महाराष्ट्र भूषण झाले, त्यांचं शिक्षण आणि त्यांची बहीण ज्या गावात दिली ते माझं गाव. मीना नदीच्या काठावरचं माझं आदर्श गाव आहे. या माझ्या आदर्श गावाला मी विनंती करून सांगणार आहे सगळ्या नेत्यांना, तुमच्याकडे कुणी आलं आणि कुणाची काही तक्रार केली तर सांगा बाळा, आपण समोर बसू. जर काय खोटं असेल तर त्याच्या मागे तुम्ही उभे राहा, पण तो खोटा असेल तर त्याच्या मागे उभे नका राहू. रामराज्य जर आणायचं असेल तर रावणाच्या बाजूने उभं राहायचं की रामाच्या बाजूने उभं राहायचं, हा निर्णय नेत्यांनी घ्यायचा. अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर उभं राहिले. महाराष्ट्रामध्ये अस्मिता जगद्गुरु तुकोबारायांच्या नावानं भंडारा डोंगर उभा राहतोय. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. ते ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवबा जिवंत आणि ज्वलंत ठेवायचे असतील तर आपल्याला गावोगावी हरिनाम करावं लागेल, जीवनामध्ये हरिनाम उतरावं लागेल. आणि पिंपळगावचं मंदिर आज सगळ्या ग्रामस्थांनी ज्यांनी देणग्या दिल्या नाहीत त्यांनी देणग्या द्या, जे देणार आहेत ते आज देऊन टाका. आणि मी आज जी देणग्या जाहीर केल्या म्हणजे अण्णाबाबांचा 10 ऑगस्टला पुण्यस्मरण दिन आहे. वैकुंठवासी परमपूज्य पुंडलिकानंद तुझी खांडगे ते 10 ऑगस्टला बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थिती अतुल शेठच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम 10 ऑगस्टला ट्रस्ट घेईल. त्या कार्यक्रमामध्ये मेडिकलमध्ये सुरेश शेठनी गोळी दिली, त्याच्यामुळे बोलू शकलो. संपलेला होता. प्रभू रामाची कृपा आहे, कीर्तन झालं घासा बसला, देणग्या झाल्या घासा बसला. लक्षात ठेवा. त्यामुळे 10 ऑगस्टला तो कार्यक्रम होईल. आता तुम्हाला आव्हान करणार आहे, अण्णाबाबांचं स्मृतिदिन आहे. 10 ऑगस्टला आपल्या सगळ्यांना या गावात दिवाळी साजरी करायची. का कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल शेठ असतील. 1 कोटी रुपये त्या दिवशी तुम्हाला समर्पित होतील. जे विद्यमान त्यावेळी खासदार असतील त्यांनी यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय आशाताई, शरद दादा, तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे. हा कार्यक्रम माझ्या गावात श्रीराम देवस्थान ट्रस्टने मला लेखी दिले की आपण उत्तम कार्यक्रम करू. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन माझ्याकडे नव्हतं. मला दत्ता मामा खांडगेंचा फोन आला, नारायण महाराजांचा फोन आला, म्हणून मी महाराज पाठवले. उद्या तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही करा. तुम्ही स्वतंत्र आहात आणि मीही स्वतंत्र आहे.